नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणितमध्ये एक महत्त्वाचे प्रकरण, ते म्हणजे परिमिती व क्षेत्रफळ, पेरिमीटर अँड एरिया या प्रकरणाचा पुढील भाग. मागील भागात आपण त्रिकोण, चौरस आणि आयत यांची परिमिती कशी काढायची व क्षेत्रफळ कसं काढायचं याची माहिती घेतली व आपण काही उदाहरणंही पाहिली. आपण नव्याने काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ व त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांची सूत्र शिकलो. आजच्या भागात आपण सरफेस एरिया, पृष्ठफळ कसं काढायचं त्याची माहिती घेणार आहोत. तर कुठल्या पृष्ठभागांचं पृष्ठफळ काढावं लागतं हे पृष्ठभाग बाळांनो तुम्ही मागील इयत्तेत शिकलात, बरोबर ना. हा आकार इष्टकाचिती, क्युबॉइड म्हणतात ह्याला. हे जे पृष्ठभाग, हे जे आकृत्या ज्या आहेत त्यांना घनाकृती म्हणतात किंवा 6 बाजू असलेल्या ज्या ह्या आहेत ह्या वस्तू असतात त्यांना एकापेक्षा जास्त पृष्ठभाग असतात. आपला एक साधा वहीचा कागद, त्याचं आपण क्षेत्रफळ काढतो कारण त्याला एकच ते सपाट पृष्ठभाग किंवा एकच सपाट कागद म्हणजे त्याचं आपण क्षेत्रफळ काढतो. आता ह्या आकृत्यांना त्रिमितीय म्हणजे 3 डायमेन्शनल का 3 डायमेन्शनल म्हणतात, कारण 3 बाजू येतात. तुम्हाला एक्स अक्ष आणि वाय अक्ष माहिती आहेत ना. आडवा एक्स अक्ष आणि उभा असतो तो वाय अक्ष, त्याच्याबरोबर अजून एक तिसरा अक्ष असतो, तो तुम्हाला अभ्यासात नाही आहे पण तुमच्या माहिती करता होता. झेड अक्ष म्हणतात त्याला, एक्स वाय आणि झेड. आणि म्हणून ह्यांना 3 डायमेन्शनल किंवा त्रिमितीय आकृत्या किंवा त्रिमितीय अशा वस्तू असतात आपल्याकडे. आपला मॅचेसचा बॉक्स असतो, तुमची कंपॉस पेटी आहे, वीट आहे, तसंच तुम्ही सापशिडी खेळता, सापशिडीचा फासा जो आहे, ह्या अनेक वस्तू आपल्या घरी बघा. आपली सुटकेस असते, आपल्या घरातले डबे असतात, तो दंडगोल असतो, वृत्तचिती म्हणतात त्याला. ह्या सर्व त्रिमितीय आकृत्यामध्ये आतमध्ये रिकामी पोकळ जागा निर्माण होते. सुटकेसमध्ये आपण गावी जाताना कपडे भरतो. तर ह्या आकृत्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. ह्या आकृत्यांना त्यातली आपण पहिली आकृती ही जी आपण पाहणार आहोत ती म्हणजे ही क्युबॉइड किंवा इष्टकाचिती. तर ह्या इष्टकाचितीला 3 बाजू असतात. 3 म्हणजे मेन बाजू 3 आहेत. मेन बाजू उदाहरणार्थ तुम्हाला ती दिसत असेल, पहा. लेंथ दिसते ना, लेंथ म्हणजे लांबी, जी आडवी जी आहे ती इथे तिच्या लांबीपेक्षा कमी आहे ती डेप्थ किंवा ब्रेड म्हणजे रुंदी. आणि जी उभी जेवढी पोकळ जागा उंच त्या आकृतीमध्ये असते तिला म्हणतात उंची, हाईट. पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे, ठीक आहे. आणि ह्या 3 बाजूंमुळे ही जी आकृती जी तयार होते त्या आकृतीला 6 पृष्ठभाग असतात. आता कोणते कोणते 6 पृष्ठभाग तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील पहा. आपण एक एक पाहूया. जोडी, हा जो पिंक आहे समोरचा त्याच्यासारखाच मागे आहे पहा, बरोबर ना. ज्याला लांबी आहे एल आणि त्याची रुंदी आहे जी हाईट. जरी लांबी रुंदी ही असली तरी तुम्ही जो पृष्ठभाग घ्याल त्याप्रमाणे लांबी आणि रुंदी गृहीत धरली जाते. आता उदाहरणार्थ हा जो पृष्ठभाग आहे त्याची लांबी ही आहे पण रुंदी काय आहे, जी आपली मुख्य हाईट आहे ना, उंची ती त्याची रुंदी आहे. तर त्याप्रमाणे बाजू वापरायच्या. तर हा जरा समोरचा फ्रंट आणि बॅक 2 झाले. आता हा ग्रीन बघूया आपण साईडचा, उजव्या बाजूचा. तसाच बघा ह्या बाजूला डाव्या बाजूला आहे, बरोबर ना, ते 2 झाले. त्याच्या कोणत्या बाजू आहेत बघा. त्याला ही जी रुंदी आहे ती त्याची एक बाजू आहे आणि उंची ही दुसरी बाजू आहे. तर मी ह्या पृष्ठभाग क्षेत्रफळ काढायचं असेल तर मला रुंदी गुणिले उंची करावं लागेल, ठीक आहे. आता आपण हा वरचा बघूया. झाकण, जे डब्याचं झाकण असतं निळ्या रंगाचं, तसंच तळ असतं वरचा आणि खालचा. मग त्याच्या बाजू कोणत्या आहेत, लांबी आणि रुंदी आहेत. म्हणजे एकूण पृष्ठभाग 6 कसे कळले तुम्हाला. समोरचा आणि मागचा 2 जोड्या, उजवीकडचा डावीकडचा, वरचा आणि खालचा, अशा 3 जोड्या असे एकूण 6 पृष्ठभाग होतात, बरोबर. आणि मग पृष्ठफळ म्हणजे काय, ह्या आकृतींचं त्रिमितीय आकृत्यांचं 3 डायमेन्शनल आकृत्यांचं पृष्ठफळ म्हणजे त्याचे जेवढे पृष्ठभाग आहेत त्या पृष्ठभागांची क्षेत्रफळ काढायची.
बरोबर, आणि त्या क्षेत्रफळांची बेरीज करायची. आता इथे एकच पृष्ठभाग नाही आहे ना, हा ग्रीन आहे, त्याच्यासारखाच हा आहे, ब्ल्यूसारखा आहे, पिंकसारखा मागे आहे. मग कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांची क्षेत्रफळ काढून त्याची बेरीज म्हणजे त्याचं पृष्ठफळ. सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल सरफेस और ऑब्जेक्ट इज द सम ऑफ एरिया ऑफ ऑल इट्स सरफेसेस. ठीक आहे. मग ह्याला आता किती आहेत तुम्हाला मी सांगितलं, किती पृष्ठभाग आहेत ते. सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, टोटल फेसेस ऑफ क्युबॉइड आर 6. दिस यू हॅव स्टडीड ऑलरेडी इन 6th स्टँडर्ड. वी आर रिवायझिंग अगेन. इच फेस इज रेक्टँगल. इष्टकाचिती त्याला त्यासाठीच म्हणतात की त्याचा प्रत्येक पृष्ठभाग आयताकृती आहे. तुम्ही आकृतीकडे पहा. अपोजिट फेसेस हॅव सेम एरिया. अपोजिट फेसेस म्हणजे कोणते, आता तुम्हाला जसं मी सांगितलं ना, पुढचा मागचा. आता पुढचा जो आहे त्याचप्रमाणे मागचा असणार ना. पुढचा एवढा आयत आहे तर मागचा काय आयत छोटा नसणार. अगदी बरोबर. आकृती जी आहे ती तंतोतंत का दिसते, तर प्रत्येक 2-2 पृष्ठभाग सेम आहेत बघा. अपोजिट फेसेस हॅव सेम एरिया म्हणजे हा आता उजवीकडचा ग्रीन तुम्हाला दिसतोय तर डावीकडचा पण तेवढाच आहे, त्याचा पण एरिया तेवढाच असणार आहे. वरचा जो निळा दिसतोय त्याच्यासारखाच तळाचा एरिया असणार आहे. बरोबर ना. डब्याचा समजा तुमचा वृत्तचिती डबा आहे तर झाकणाचं क्षेत्रफळ आणि तळाचं क्षेत्रफळ सारखंच असणार आहे. इच एज इज परपेंडिक्युलर टू द अदर 2 एजेस इट मीट्स. प्रत्येक कडा दुसऱ्याला लंब आहे. बरोबर ना. आणि म्हणूनच तर या ठिकाणी आयत. इथे तुम्हाला दिसणार नाही लंब, तुम्हाला इथे पहा या ठिकाणी लंब दिसत आहे. आता ही बाजूसुद्धा लंब आहे परंतु आकृतीमध्ये आपल्याला दिसत नाही. इच एज इज परपेंडिक्युलर टू द अदर 2 एजेस विच इट मीट्स. मग आता आपल्याला कळलं की ह्याचं एकूण पृष्ठफळ कसं, कोणती त्रिमितीय आहे आकृती. त्यापैकी आपण पहिली इष्टकाचिती शिकत आहोत, क्युबॉइड इंग्रजीमध्ये. तर इष्टकाचितीचं एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, सर्व जे आयत आहे 6 त्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज सम ऑफ एरिया ऑफ ऑल रेक्टँगल्स. बरोबर ना. किंवा त्याचे जेवढे आयत आहेत पृष्ठभाग त्यांची बेरीज. बरोबर ना. तर पाहूया आता आपण काय सूत्र येणार ते सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडसाठी. मी पुन्हा तीच आकृती दाखवल्या. आपण साईड्सना आपण अक्षरं देऊया. एल लांबीला आपण एल देऊया, डेप्थ जी आहे ब्रेड तिला बी देऊया आणि हाईटला देऊया एच. आत्ताच पाहिलं आपण सूत्र. मग आता आपण लिहूया. एकूण पृष्ठफळ 2-2 पृष्ठभागांचं मी लिहिलं आहे बघा. हा ही लांबी आहे, ही लांबी गुणिले रुंदी याचं. बरोबर ना. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग असाच पृष्ठभाग वरचा पण आहे म्हणून मी काय लिहिलं बघा, एल गुणिले बी प्लस एल गुणिले बी. ठीक आहे. नंतर मग आता आपण ह्या साईडचा ग्रीन बघूया. ग्रीनचं काय येणार, लांबी त्याची जी आहे ती बी आहे आपली ब्रेड आणि जी उंची आहे ती त्याची रुंदी आहे, की आपण ही लांबी म्हणू आणि जी कमी आहे तिला रुंदी म्हणू. मग शेवटी गुणाकार काय येणार, बी गुणिले ही बाजू काय आहे, ही बाजू एच आहे की नाही, त्यामुळे बी गुणिले एच. बघा इथे बी गुणिले एच. असे बी गुणिले एच किती पृष्ठभाग आहे, हा एक आणि ह्या बाजूचा एक अपोजिट साईडचा डाव्या बाजूचा, त्यामुळे पुन्हा बी गुणिले एच आलं आहे. हे झाले 2. उजवीकडचा डावीकडचा झाला. त्यानंतर लांबी गुणिले रुंदी म्हणजे हा झाला तळाचा झाला. बरोबर. आणि वरचा झाला 2. आता फ्रंटचा बघा, तो पिंक कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे ना, त्याचं काय येणार बघा, त्याला लांबी आहे एल आणि रुंदी आहे एच. बरोबर ना. म्हणजे उंची आहे ती रुंदी, कारण हा उभा पृष्ठभाग आहे ना. हा जो होता तो तळाचा होता त्यामुळे त्याला उंची येणारच नाही. त्यामुळे एल गुणिले एच असे 2 आहेत, समोरचा आणि मागचा, त्यामुळे एल गुणिले एच. आता एल गुणिले बी किती झाले, 2 झाले. बरोबर ना. 2 गुणिले एल गुणिले बी. तर इथे बी गुणिले एच पण 2 आहेत, त्यामुळे 2 गुणिले बी गुणिले एच. एल एच पण 2 आहे, त्यामुळे 2 गुणिले एल गुणिले, हे गुणिले चिन्ह आहे. तर आता तुम्ही काय करायचं, हे तुमचं सूत्र झालं आहे 2 गुणिले एल बी अधिक 2 गुणिले बी एच अधिक 2 गुणिले एल एच. ठीक आहे. आता तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी 2 कॉमन काढू शकता. 2 कॉमन काढलं तर काय येणार, नाही काढलं तरी चालेल, असं लक्षात ठेवायला. 2 लांबी रुंदी अधिक 2 रुंदी उंची गुणले 2 लांबी उंची. म्हणजे तिन्ही शब्द एक एकदा आले पाहिजेत. आणि 2 का, कारण 2-2 पृष्ठभाग असल्यामुळे. आणि त्यामुळे एकूण पृष्ठभाग सूत्र आपल्याला मिळालं आहे 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच. हे लक्षात ठेवायला सोपं आहे.
एक एक अक्षर प्रत्येक वेळेला 2-2 अक्षर आली पाहिजे. LB LH BH उलट सुलट झाले तरी चालतील. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. कळलं तुम्हाला फॉर्म्युला सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. आता आपण उदाहरण सोडवूया. पाहूया उदाहरणं कशी सोडवायची यावर आधारित. तुम्हाला मी या ठिकाणी दिलंय उदाहरण दिलंय. खाली एक इष्टकाची ती आकाराची एक वस्तू आहे क्युबॉइड आणि लांबी रुंदी उंची दिलेल्या आहेत बरोबर. त्यावरून काय काढायचं आहे त्यांचं पृष्ठफळ काढा. आता पृष्ठफळ काढायला काय सूत्र आहे काय सांगितलं आपण. ही आहे जी पहिली काय असणार आहे लांबी बरोबर. त्यामुळे एल आपण लिहूया 12 सेंटीमीटर बरोबर. त्यानंतर बी बरोबर रुंदी 10 सेंटीमीटर आणि जी सर्वात कमी असते ती उंची घ्यायची लक्षात ठेवा 5 सेंटीमीटर. फॉर्म्युला काय पृष्ठफळाचा सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट हां 2 इंटू ब्रॅकेट L इंटू बी बरोबर ना प्लस काय B इंटू H प्लस L इंटू H. ठीक आहे. आता आपण किमती घालूया. 2 इंटू ब्रॅकेट L किती आहे 12 आहे इंटू B 10 प्लस B इंटू H 10 गुणिले 5 बरोबर प्लस L इंटू H म्हणजे 12 गुणिले 5 2 गुणिले 12 गुणिले 10 12 10 आहे 20 असे 120 अधिक 10 गुणिले 5 10 5 50 बरोबर ना अधिक 12 5 60. ह्यांची आपल्याला करायची आहे बेरीज बरोबर. 2 गुणिले किती येणार बेरीज बघा 0 एकक स्थाने दशक स्थाने 6 आणि 5 11 आणि 2 12 13 चे 3 हातचा 1 1 आणि 1 2. ठीक आहे. बेरीज केली आपण 120 आणि 50 आणि 60 यांची आणि आता 2 ने गुणायचं. 2 ने गुणा बे 0 0 बेत्रिक 6 आणि बेदुने 4 म्हणजे आपल्याला 460 आलेलं आहे. आता काय आलेलं आहे एकूण पृष्ठफळ आहे म्हणजे हे क्षेत्रफळ झालं ना. त्यामुळे त्याला एकक काय लिहायचं आहे चौरस सेंटीमीटर. बाजू बघायचं कशामध्ये आहे किंवा इंग्रजीमध्ये काय लिहायचं स्क्वेअर सेंटीमीटर. कळलं तुम्हाला कसं केलं आपण. त्यांचं गुणाकार करायचा आधी सर्वांचे गुणाकार करायचा आणि मग काय करायचं आहे बेरीज करायची आहे. आता पाहूया पुढचं उदाहरण. खाली इष्टकाची ती लांबी रुंदी उंची दिलेली आहे त्यावरून पृष्ठफळ काढा. पुन्हा आपण ते सूत्र लिहिणार आहोत. पुन्हा ही आहे लांबी L इज इक्वल टू किती आहे 5 सेंटीमीटर आहे. L B आहे 3.5 सेंटीमीटर आणि H आहे 1.4 सेंटीमीटर. फॉर्म्युला काय आहे सरफेस एरिया एकूण लिहायचं कारण फक्त आपण सरफेस एरिया लिहिलं तर मग ते एका पृष्ठभागाचं होईल ना. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. ठीक आहे. therefore 2 इंटू ब्रॅकेट L किती आहे 5 गुणिले 3.5 प्लस B आहे 3.5 गुणिले 1.4 प्लस LH म्हणजे 5 गुणिले 1.4. तर गुणाकार मी इथे करते 2 गुणिले कंसात 5 गुणिले 3.5. आपल्याला हा गुणाकार करायचा आहे 5 ने गुणा 5 5 2505 आजचे आले 2 5 त्रिक 15 आणि 2 17. ठीक आहे. अधिक इथे पण 3.5 गुणिले 1.4 गुणाकार करायचा आपल्याला. गुणाकार करताना मी दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून करायचा गुणाकार. 14 पंची 70चा 0 हातचे आले 7 त्यानंतर 14 त्रिक 42 आणि 7 49. ठीक आहे. आता दशांश चिन्ह आपल्याकडे 2 अंक आहेत ना हा आणि हा त्यामुळे आपण दशांश चिन्ह इथे 2 अंक मागे टाकून देणार आहे 4 आणि 9च्या मध्ये. अधिक इथे पुन्हा 14 पंची 70 आणि दशांश चिन्ह आपल्याकडे 1 अंक म्हणजे 7 येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मग यांची बेरीज आपण करूया. या ठिकाणी दशांश चिन्हांच्या पलीकडे 5
नंतर नाही सॉरी 5 आणि 9 14 ना, हां म्हणजे हा मी अंक खोडते इथे. 5 आणि 9 दशांश चिन्हापलीकडे 5 आणि 9 आहेत ना. 14 चे 4 हातचा 1, मग 7 आणि हातचा 1 8 4 12 आणि 7 19 चे 9 आणि 1 हातचा आणि 1 2 झाले. तर यांचं आपण करूया गुणाकार. 2 चोक 8 दशांश चिन्ह 2 9 18 चे 8 हातचा 1 2 दुणे 4 आणि 1 5 म्हणजे काय आलं 58.8 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा चौरस सेंटीमीटर तुम्ही लिहू शकता. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं सरफेस एरिया असं आपल्याला उत्तर आलेलं आहे. गुणाकार वगैरे तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. पुढे एका आगपेटी असते ना आपली छोटीशी मॅचेसचा बॉक्स, त्याची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे. आणि त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद लावायचा. म्हणजे आगपेटी कशी असते अशी असते ना, ही हा आगपेटीचा आकार आहे. मी ते छोटा काढत आहे पहा. म्हणजे इष्टकाची ती आगपेटी इष्टकाची ती असते, क्युबॉइडच आपण शिकत आहोत. आणि त्याला सगळ्या बाजूने कागद लावायचा आहे. म्हणजे टोटल सरफेस एरियाच पाहिजे, एकूण किती कागद लागेल बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे, तर आगपेटीची लांबी लिहूया. प्रथम आपण लांबी किती आहे 4 सेंटीमीटर आहे बरोबर. रुंदी आहे बी बरोबर 2.5 सेंटीमीटर ठीक आहे. आणि उंची हाईट आहे 1.5 सेंटीमीटर ठीक आहे. मग मी काय करणार आहे, मी टोटल सरफेस एरियाच काढणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ मॅच बॉक्स इज इक्वल टू 2 into bracket L into B plus B into H plus L into H ठीक आहे. मग 2 into bracket L किती आहे 4 आहे, B आहे 2.5 प्लस पुन्हा 2.5 गुणिले 1.5 ठीक आहे, अधिक पुन्हा 4 गुणिले H L इंटू H 1.5 आहे. मग आता गुणाकार करूया आपण. इथे 25 चोक 100 येणार आहे. दशांश चिन्ह 1 अंक त्यामुळे 1 0 गेला 10 आलं. अधिक इथे गुणाकार करूया 15 गुणिले हे 15 आहेत ना, 15 5 75 चे 5 हातचे आले 7, 15 दुने 30 आणि 7 37 बरोबर ना, 37 लिहिले. आणि दशांश चिन्हापलीकडे हा एक अंक आणि हा एक 5 दोन्ही 5 त्यामुळे 3.75 येणार. अधिक इथे 15 चोक 60 आणि दशांश चिन्हापले 1 अंक म्हणजे 1 अंक मी मागे टाकला ठीक आहे. आता 2 गुणिले काय यांची बेरीज करायची आहे. दशांश चिन्हापलीकडे 0.75 आहेत. त्यानंतर दशांश चिन्हाच्या आधीची बेरीज करूया. आता 6 आणि 3 किती 9 आहे तिथे, आणि हा एकक झाला दशक स्थानी 1 आहे. तर यांचा करूया आपण गुणाकार करूया. किती येणार बघा गुणाकार. 2 5 10 0 हातचा 1, 2 7 14 आणि हातचा 1 15, पुन्हा हातचा 1 2 9 18 आणि 1 19, पुन्हा हातचा 1 2 के 2 आणि 1 3. हा आहे 3. दशांश चिन्ह आपल्याकडे 2 अंक म्हणजे काय आलं बा 139.50 काय आपण काढले या ठिकाणी सेंटीमीटर होते ना साईड. ओके ठीक आहे. इथे आपल्याला काय म्हणजे विचारलं हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू कवर इट बाय द क्राफ्ट पेपर. मॅच बॉक्सला कवर करायला म्हणजे आपल्याला हे एरियाच विचारलं आहे ना स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आता काय लिहिणार इथे लेखी गणित असेल, लेखी गणितामध्ये लिहावं लागतं. मग आपण इथे लिहूया हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड. देअरफॉर 39.50 स्क्वेअर सेंटीमीटर पेपर will be required to cover बरोबर ना, to cover the match box. to cover the match box कव्हर करायला किती लागेल पेपर, एवढा पेपर लागेल. हां आता आपण पाहणार पुढचा भाग घन सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, आपली मॅचेसचा बॉक्स किंवा वीट
किंवा घरातले सुटकेस हे इष्टकाचिती झाले. त्यांचे समोरासमोर पृष्ठभाग आयताकृती असतात. घन म्हणजे काय? क्यूब म्हणजे सापशिडीचा फासा असतो बघा, किंवा तुम्ही ते कलर चेंज करायचं तर हे असतं बघा, तुम्हाला काय म्हणतात त्याला, रुबिक क्यूब असं म्हणतात. रुबिक क्यूब म्हणतात. त्याचा अर्थ कलर चेंज होतो बघा फिरवून फिरवून, त्याचा एवढा आकार असतो. हा आकार काय आहे बघा, ह्याला क्यूब म्हणतात. ह्याचे सगळे पृष्ठभाग सारख्या मापाचे असतात. म्हणजे मगाशी जसं लांबी रुंदी उंची, तसे लांबी रुंदी उंची नाही आहे. इथे जेवढी लांबी आहे पहा इथे आहे ना, तेवढीच रुंदी आहे आणि तेवढीच उंची आहे. मीन्स ऑल फेसेस आर इक्वल इन लेंथ फॉर क्यूब. बरोबर. मग त्याचं आपल्याला काय येणार, सरफेस एरिया कसा काढणार? फर्स्ट विल सी अबाउट क्यूब, व्हॉट इज क्यूब, which we have studied already in 6th standard. Then also we'll revise. Cube has 6 faces. क्यूबला सुद्धा 6 पृष्ठभाग आहेत इष्टकाचितीप्रमाणेच नाही का. कोणते? मगाशीच प्रमाणे पहा, वरचा आणि खालचा, बरोबर ना. त्यानंतर उजवीकडचा हा आणि डावीकडचा, नंतर मग मागचा आणि पुढचा. फरक एवढाच की इथे सगळ्यांच्या बाजू समान आहेत. क्यूब हॅज 6 फेसेस, इच फेस इज स्क्वेअर. प्रत्येक फेस चौरस आहे, बरोबर ना, चौरस आहे बाजूसारखे असल्यामुळे. अँड एरिया ऑफ ऑल फेसेस इज इक्वल. इष्टकाचितीमध्ये समोरील पृष्ठभागांचं क्षेत्रफळ समान होतं. इथे काय सगळ्यांचं पृष्ठभाग क्षेत्रफळ काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग समजा लेट द साईड ऑफ इच स्क्वेअर बी एल. समजा आपण इथे ए लिहिले, आपल्याला गणित करण्यासाठी आपण तिथे काय घ्यायची आहे, एल घ्यायची आहे. फॉर्म्युला समजा हे ए म्हणजे ही लेंथ एल आहे, एल सेंटीमीटर आहे. समजा एल आहे, किती आहे, एल आहे. ठीक आहे. सी इन द नेक्स्ट पेज. सेम दिलंय तुम्हाला मी. समजा त्याची आपण प्रत्येक बाजू काय मानू, त्याचं प्रत्येक पृष्ठभाग चौरस आहे ना, तर कन्सिडर द साईड ऑफ इच स्क्वेअर इज एल. एल मानू आपण. आणि मग आता त्याच्या एकूण पृष्ठांचं क्षेत्रफळ काय, एका पृष्ठाचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ. आणि त्यामुळे सगळ्या पृष्ठांचं क्षेत्रफळ म्हणजे एकूण पृष्ठभाग होणार. मग आता एक पृष्ठभाग काय आहे, त्याचा चौरस आहे की नाही. मग असे एकूण किती पृष्ठभाग आहेत. आता इथे 2-2 करायची गरज नाही आहे, सगळ्या बाजू समान आहेत. त्यामुळे असे एकूण 6 पृष्ठभाग आहेत. त्यामुळे एका चौरसाचं काढायचं आणि त्याला 6ने गुणायचं, बरोबर की नाही. मग एकाचं काय येणार, बाजू वर्ग, जे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण शिकलो आहोत, बाजू वर्ग. त्यामुळे 6 गुणिले एल वर्ग येणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज सम ऑफ ऑल 6 स्क्वेअर, दॅट इज 6 इंटू साईड स्क्वेअर, दॅट इज 6 इंटू एल स्क्वेअर. एकदम इझी फॉर्म्युला. गणितं पण इझी आहेत. पाहूया आपण. घनाच्या बाजू खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत, त्याचं एकूण पृष्ठफळ काढा. काय येणार घनाचं पृष्ठफळ, फॉर्म्युला काय, काय लिहिणार आपण, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, बरोबर ना, इज इक्वल टू वॉट, 6 इंटू साईड स्क्वेअर. लक्षात आलं का तुमच्या? कारण सगळ्या साईड सारख्या आणि त्या साईड सारख्या आणि स्क्वेअर आहेत सगळे. त्यामुळे स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिला आपण, साईड स्क्वेअर, आणि असे 6 पृष्ठभाग म्हणून 6ने गुणलं. त्यामुळे 6 इंटू 3 स्क्वेअर, 6 इंटू 3चा वर्ग किती, 9 आहे. त्यामुळे 6 9 54 आणि काय आहे पृष्ठफळ आहे, त्यामुळे त्याला आपण स्क्वेअर सेंटीमीटरच लिहायचं आहे. तसंच दुसरं आता याचा पण सेम फॉर्म्युला, टोटल शॉर्टमध्ये लिहिते मी, सरफेस एरिया इज इक्वल टू 6 इंटू साईड स्क्वेअर इज इक्वल टू 6 इंटू किती साईड दिली आहे ते 5 दिली आहे. त्यामुळे 6 इंटू 5चा वर्ग 25 आणि 25 150 स्क्वेअर सेंटीमीटर. कळलं तुम्हाला? पुढे पाहूया आपण. आता इथे घनाकृती पेटी आहे आणि त्या पेटीची बाजू 0.5 मीटर आहे. पेटी आहे, घनाकृती पेटी आहे आणि पेटीची बाजू आहे 0.5 मीटर. आणि तिला बाहेरून बघा, मग असे होतं ना, पेपरने कवर करायचं आहे, बाहेरून रंग द्यायचा आहे, बाहेरून पत्रा लावायचा आहे, म्हणजे सरफेस एरिया. लक्षात ठेवा. आतमध्ये वस्तू भरायची म्हटल्यावर मग आतली पोकळ जागा, त्याबद्दल आपण नंतरच्या पुढील इयत्तामध्ये शिकणार आहोत. तर ते बाहेरून रंग द्यायचा आहे त्या पेटीला. घनाकृती पेटी आहे, पेटी म्हटल्यावर झाकण असतं
आणि दर चौरस मीटरला 60 रुपये, म्हणजे एक चौरस मीटरला 60 रुपये. तर किती खर्च येईल? वन साइड ऑफ ए क्युबाइड इज गिवन 0.5. हाऊ मच इट विल कॉस्ट टू पेंट आउटर सरफेस. आतला नाही या, बाहेरून. तेही महत्त्वाचं असं शब्द बघायचा असतो, कारण आतला पृष्ठभाग इथे बाहेरून म्हटलंय बघा गणितामध्ये. बाहेरून म्हणजे फक्त बाहेरून, कारण पेटीला आतून करायचं म्हटल्यानंतर मग डबल नाही का, बाहेरचं आणि आतलं म्हणजे 2ने गुणावं लागेल, म्हणून त्याने बाहेरून म्हटलंय. तर रेट आहे 60 रुपीज पर स्क्वेअर मीटर. तर इथे तुम्हाला मी देखू बघा ही पेटी आहे. ठीक आहे. आता पेटीच्या साईड्स कोणत्या आहेत? लांबी आहे 0.5 मीटर. ठीक आहे. ती घनाकृती आहे, त्यामुळे सर्व समान असणार आहे. मग पहिलं आपण काय करूया, त्याचं एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया फर्स्ट विल फाइंड आउट. दॅट विल बी 6 × L स्क्वेअर. आता L किती आहे? 0.5 आहे ना, त्यामुळे 0.5चा स्क्वेअर आला 5 × 5 = 25 वर्ग. 0.5 × 0.5, त्यामुळे दशांश चिन्ह 2 अंकाच्या मागे आलं. उत्तर आलं 1.50 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. आता काय एक चौरस मीटर रंगवण्याचा खर्च किती दिला आहे? एक चौरस मीटर टू पेंट 1. बरोबर. आपण इथे लिहूया, आपण इंग्रजीमध्ये काय लिहिणार या ठिकाणी आपण टू पेंट 1 स्क्वेअर मीटर ऑफ एरिया कॉस्ट इज. किती कॉस्ट आहे टू पेंट 1 स्क्वेअर मीटर? ₹60. बरोबर ना. मग आता आपला एरिया किती आहे? 1.50 आहे. therefore to paint 1.50 square meter area, the cost will be what? Multiplication of 1.50 into 60, that is 90 आलं बघा. कसं आलं? 15 × 6 15 × 90. बरोबर. आणि वरचे 2 शून्य आणि दशांश चिन्ह आपल्याकडे 2 अंक म्हणून 2 अंक मागे टाकून दशांश चिन्ह, त्यामुळे उत्तर आलेलं आहे 90. म्हणजे किती आलं उत्तर? 90 रुपये. समजलं तुम्हाला? means what is how much is the cost to paint outer surface area of the box? Total cost to paint the outer surface area is ₹90. असं तुम्ही लेखी लिहायचं आहे. हे मग इथे लिहिलेलं आहे पेटी रंगवण्यासाठी 90 रुपये खर्च येईल. तसंच इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. दुसरं एक उदाहरण आहे. लांबी 1.5 मीटर, रुंदी 1.2 मीटर आणि उंची आहे 1 मीटर अशी मापे असलेली पत्र्याची इष्टकाची ती आकाराची. हां, आता इष्टकाची ती आकाराची मिक्स उदाहरण दिलेली आहेत. मी बंद पेटी आहे, तिला बघा आता पत्रा लावायचा आहे, मग किंवा सॉरी पेटी तयार करायची पत्र्याची. हाऊ मच शीट विल बी रिक्वायर्ड? तो पत्रा बनवायला किती शीट लागेल? बरोबर ना. अशी समजा ती पेटी बनवायची आहे आणि पत्रा लागणार आहे. मग पत्र्याची लांबी लिहिली आहे बघा 1.5 मीटर, रुंदी मी दिली आहे 1.2 मीटर आणि उंची किती आहे? 1 मीटर. एवढी मला मोठी पेटी बनवायची आहे. ठीक आहे. पेटीचे एकूण पृष्ठफळ आता इथे इष्टकाची तिचा फॉर्म्युला लिहिला आहे बघा. 2 × L × B + B × H + L × H. किमती घातल्या बघा सर्वांच्या. गुणाकार करायचे 1.5 × 1.2 1.80 आलं बघा. 12 × 5 = 60 शून्य हातचेले 6 12 × 12 आणि 6 18. दशांश चिन्ह पलीकडे 2 अंक पहा. इथे गुणाकार हा असा केलेला आहे. त्यानंतर इथे हा गुणाकार 1.2 × 1 आहे, हा 1.5 × 1 आहे. ठीक आहे. पुढे यांची बेरीज झाली बघा. बरोबर ना. दशांश चिन्हाचा 0 आणि शतांशचा दशांशचा 8 आणि 2 10 आणि 5 15 × 5 हातचा 1 आणि 1 2 3 आणि हातचा 1 4. 4.5 × 2 म्हणजे 4.5 म्हणजे 4.5 × 2 9 येणार उत्तर. 9 चौरस मीटर का आलं? पेटीचं पृष्ठफळ आलेलं आहे, एकूण पृष्ठफळ. आता हाऊ मच मेटल शीट विल बी रिक्वायर्ड? पेटी तयार करायला किती पत्रा लागेल? तोच पत्रा आहे ना, 9 चौरस मीटर पत्रा लागेल. therefore you can write in English also. therefore 9 स्क्वेअर मीटर. मीटर मोठी पेटी आहे. मेटल शीट स्क्वेअर मीटर मेटल शीट will be or is required will be required to make a close box. शॉर्ट मध्ये हे शब्द लिहिले तरी चालतील. मेन उत्तर त्या ठिकाणी आवश्यक आहे. तुम्ही बरोबर लिहिलं आहे की नाही? पुढचं हे एक उदाहरण महत्त्वाचं आहे. या ठिकाणी जरा वेगळं उदाहरण आहे. बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी
पेटी असते की नाही, ट्रॉली असते, चाकं असतात तिला आणि पेटी असते. आता ही झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. बंद नाही, कारण कचऱ्याला वास येतो ना, त्यामुळे. या ठिकाणी चित्रात बघा मी पेटी दाखवलेली आहे आणि त्या पेटीची लांबी दिली आहे बघा. इथे लांबी दिली आहे 1.5. समजा ही आहे, ही जी आहे ती समजा आपण काय, ही आहे लांबी 1.5 आहे ना, आणि ही आहे रुंदी ना, बरोबर ना. ही रुंदी आहे त्याची किती आहे, 1 मीटर आहे. आणि उंची ही आहे उंची h, ती पण किती आहे, उंची पण 1 मीटर आहे. आता पत्रा किती लागेल, ही पेटी बनवायची आहे आणि ती पेटी पत्र्याची असल्यामुळे गंज चढतो ना, त्यामुळे आतून व बाहेरून गंज विरोधक रंग द्यायचा आहे. तर 150 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल. आता बघा पेटीची लांबी आहे 1.5, रुंदी लिहिली 1, उंची पण मिळालेली 1. आता आपल्याला एकूण पृष्ठफळ इष्टकाची ती आकाराची आहे ना, म्हणून आपण इष्टकाचे सूत्र काय आहे, 2 इंटू खाली तो आपण लांबी गुणले रुंदी, किंवा तुम्ही काय म्हणाल 2 कंसाच्या बाहेर लिहितो ना आपण, 2 इंटू LB प्लस इथे लिहिते मी तुमच्यासाठी प्लस BH प्लस LH. ठीक आहे. तर आणि मी समजा 2ने गुणले, इथे 2ने मी का गुणलं तुम्हाला इथे कळेल. आता 2ने मी त्यांना गुणून काय केलं, स्प्लिट केलं. ह्यासाठी गुणलं की प्रत्येक ठिकाणी 2-2 पृष्ठभाग असतात म्हणून आपण 2ने गुणतो आणि 2 बाहेर काढतो ना कॉमन. परंतु इथे ही पेटी कशी आहे बघा, इथे काय म्हटलं आहे, झाकण नसलेली पेटी, म्हणजे वरचा पृष्ठभाग नाही आहे, ओपन आहे, बरोबर की नाही. हा बघा, म्हणजे हा जो पृष्ठभाग आहे म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही आहेत. ज्यांच्या बाजू काय असणार आहे सांगा, फ्रंटचे पण बाजू काय असणार बघूया आपण. L असणार नाही का, L आणि ही बाजू असणार रुंदी म्हणजे H, म्हणजे LH वाले दोन्ही पृष्ठभाग आहेत बघा. LH वाले म्हणजे कोणते, हे. ठीक आहे. त्यानंतर ही डावी आणि उजव्या पण दोन्ही पृष्ठभाग आहेत, ज्यांच्या बाजू काय आहेत बघा, ही आहे रुंदी आणि ही आहे उंची, म्हणजे B आणि H नाही का. त्यामुळे BH वाले पण दोन्ही पृष्ठभाग आहेत. परंतु तळ जो आहे तो L गुणिले B वाला तळच आहे. वरचं झाकण तुम्हाला दिसतंय, वरती झाकण नाही आहे बघा, है ना, वरती झाकण नाही आहे. त्यामुळे L गुणिले B वाला एकच पृष्ठभाग असणार आहे. कळलं तुम्हाला मी का स्प्लिट केलं. त्यामुळे इथे दोघांना 2-2 येईल गुणिले 2, कारण हे दोन्ही पृष्ठभाग आहेत, राईट लेफ्ट आणि फ्रंट आणि बॅक, बरोबर ना. परंतु टॉप आणि बॉटम मधला फक्त बॉटमच आहे, बेस, टॉप नाही आहे, झाकण नाही आहे. त्यामुळे इथे मला हा 2 काढावा लागला. बघा हा 2, हा पृष्ठभाग एकच आहे म्हणून मी इथे 2ने स्प्लिट केलं प्रत्येकाला. हा फक्त LB, बस एवढाच चेंज आहे. आणि आता आपण किमती घालूया. L गुणिले B 1.5 इंटू 1, 2 इंटू B इंटू H 1 इंटू 1 प्लस 2 इंटू L इंटू H 1.5 इंटू 1. त्यांचे गुणाकार करूया. 1.5 इथे हा गुणाकार 1.5 आला. ठीक आहे. 1.5 इंटू 1 हा बेस नाही का, आणि त्याला हा 2 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार गुणिले 2. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार 1.5 गुणिले 2 3 झालं. त्याची बेरीज करूया. बेरीज झाली 6.50. एवढं पेटीचं पृष्ठफळ आलं, बरोबर. आता एकूण किती पत्रा लागेल, हा पत्रा लागेल, हा एवढा पत्रा लागणार पेटी तयार करायला, 6.5 चौरस मीटर. आता पुढे अजून प्रश्न आहे काय की पेटीला आतून आणि बाहेरून, बघा आता शब्द काय म्हटलंय, मग अशा उदाहरणामध्ये बाहेरून कागद लावायचा होता, तसं इथे आतून पण आणि बाहेरून पण रंग द्यायचा आहे. आणि खर्च किती आहे, पर स्क्वेअर मीटरला 150 रुपीज. तर पाहूया पुढच्या पेजवर जाऊया आपण. हां बघा, तीच पेटी मी तुम्हाला दाखवली आहे. एका बाजूने रंगवण्याचा खर्च बघा 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर ना. मग एका बाजूने रंगवण्याचा खर्च 1 चौरस मीटरला 150. मग आपल्याला दोन्ही बाजूने रंगवायचं आहे, त्यामुळे काय होणार, डबल होणार, 300 रुपये आतून व बाहेरून. आणि आपलं एरिया किती आहे, 6.5 चौरस मीटर आहे ना, किंवा तो पत्रा. त्यामुळे त्याला खर्च किती येणार, 300 गुणिले 6.5. मग गुणाकार केला, 3ने गुणलं पहा या ठिकाणी, 3 5 15, हे वरचे 2 शून्य इथे आधी मी लिहिले, 3 5 15 5, आजचाला 1, 318 19, दशांश चिन्ह पण 1 अंक त्यामुळे दिला, त्यामुळे उत्तर आलं 1950. म्हणजे पेटीला आतून व बाहेरून गंज विरोधक रंगाने रंगवण्यास आपल्याला किती खर्च येईल, 1950 रुपये खर्च येईल. कळलं तुम्हाला. तर अशा प्रकारे ह्या भागात आपण सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड
तसेच टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब कसं काढायचं हे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे यांच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेरिमीटर आणि एरिया, त्रिकोण तसेच काटकोन त्रिकोण, चौरस आणि आयत यांचं पेरिमीटर परिमिती आणि क्षेत्रफळ कसं काढायचं आणि दैनंदिन जीवनात आधारित काही उदाहरणं आपण त्यावर आधारित शिकलेलो आहोत. या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.